श्री विठ्ठल. चिरंजीव पद. चिरंजीव पद पावावयासी, अधिकार कैसा साधकासी, किंचित बोले न निश्चयेसी, कळावयासी साधका, आधी पाहिजे अनुताप, तयाचे कैसे स्वरूप, नित्य मृत्यू जाणे समीप, न मनी अल्प देह सुख, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो म्या विषय भोगी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार, ऐसा अनुताप वाहता चित्ता, वैराग्य ये त्याची हाता, त्या वैराग्याचे कथा किंचित आता पै बोले, ते वैराग्य बहुता परी, आहे गातू अवधारी, सात्विक राजस तामस त्रिप्रकारी, योगेश्वरी बोली जे, राजस तामस त्याग, तेने नकळे परमार्थ मार्ग, करा सात्विक त्याग, सुख अव्यंग मगला हे, प्रथम राजस तामस दोन्ही, अल्प बोलो उकलोनी, जे सात्विका लागोनी, अंतरिहुनी त्यागावा, नेणे वेद विधी विचार, नाही सत्संग सधर, कर्म भ्रष्ट साचार, तो अपवित्र तामस, त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडूनी पूज्यता भोगणे, शिष्य ममता धरून राहणे, तो जाणणे राजस, ऐसे वैराग्य राजस तामस, तो त्याग न माने संतास, तेने न भेटे कृष्ण परेश, अनर्थासी मूळ हे, आता वैराग्य शुद्ध सात्विक, जे जगद्वंद्य मानिय दुनायक, ते तू सविस्तर ऐक, मनी निष्टंक वैसावया, भोगेच्छा विषयीक, ते तो सांडी सकळीक, प्रारब्धे प्राप्त होता देख, तेथोनी निष्टंक मन काढी, विषय पाच आहाती, ते अवश्य साधका नाडीती, म्हणून लागून द्यावी प्रीती, कोणे रीती ते ऐका, जेने धरिला शुद्ध परमार्थ, त्याशी जनमान हा अनर्थ, तेने वाढे विषय स्वार्थ, ऐका नेमस्त विचार, नैराश्य पुरुष देखोनी, त्याची स्तुती करीती जनी, एक सन्माने करुनी, पूजे लागूनी पैनेती, तव त्याचे वैराग्य कोमळ कंटक, नेट न धरीच निष्टंक, देखोनी मान स्तुती अलौकिक, भूलला देख पै तेथे, जनस्तुती लागे मधुर, म्हणती हा उद्धरावया हरीचा अवतार, आम्हालागी जाहाला स्थिर, धरिया पार शब्द गोडी, हा पाच विषया माझी प्रथम,
शब्द विषय उपक्रम मग स्पर्श विषय संभ्रम झोंबे परम त्या कैसा नाना मृदुवास निघाली ती विचित्र पर्यंक निद्रे प्रती नर नारी अंग शुश्रूषा करीती तेने धरी प्रीती स्पर्शाची रूप विषय कैसा गोवी वस्त्रे भूषणे देती बरवी तेने सौंदर्य करी जीवी देह भावे श्लाघ्यता रूप विषय ऐसा जडला मग रस विषय कैसा झोंबला जैसे आवडे ते तयाला गोड गोड अर्पिती ते रस गोडी करिता घडीना विसंबे धरी ममता मग गंध विषय ओढिता होय तत्वता त्या कैसा आवडे सुमन चंदन बुका केशर विलेपन ऐसे पाचही विषय संपूर्ण जडले जाण सन्माने मग जे जे जन वंदिती तिची त्याची निंदा करीती परी अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकाची मनाल जो विवेकी आहे त्यासी जनमान करील काय हे बोलणे मूर्खाचे पाहे तया चाड आहे मानाची ज्ञात्यासे प्रारब्ध गती मान झाला तरी निघो म्हणते तेथेची गुंतवणी न राहती उदास होती तात्काळ या परिसाधकाच्या चित्ता मान गोडी न सोडी सर्वथा जरी कृपा उपजेल भगवंता तरी होय मागुता विरक्त तो विरक्त कैसा म्हणाल जो मानले सांडी स्थळ सत्संगी राहे निश्चळ न करी तळमळ मानाची ऐसा परमार्थ साधकासी जन मान्यता विघ्न त्यासी तिने लुब्ध विषयासी या चिन्हासी बोली जे न मांडी स्वतंत्र फड अंगी अहंता येईल वाड धरुनी जीविकेची चाड न बोले गोड मन धरणी नावडे लौकिक परवडी नावडे लेणी लुगडी नावडे परान गोडी द्रव्य जोडी नावडे प्रपंच जनी बैसणे नावडे कोणाचे बोलणे नावडे योग्यता मिरविणे बरवे खाणे नावडे स्त्रिया ते बोलणे नावडे स्त्रिया ते पाहणे नावडे स्त्रियांचे रगडणे त्यांचा स्पर्श नावडे नको नको स्त्रियांचा सांगात नको नको स्त्रियांचा एकांत नको नको स्त्रियांचा परमार्थ करती आघात पुरुषाशी म्हणते गृहस्थ साधके स्त्रिया सांडूनी जावे के हीच अर्थी उत्तर निके ऐक आता सांगेन तरी स्वस्त्री वाचूनी नातळावी अन्य कामिनी कोणे स्त्रियेसी सन्निधवाणी आश्रय झणी न द्यावा स्वस्त्रीसही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निवृते
परी आसक्त होऊ नये तेथे, अति सर्वथा न गुंतावे. जरी स्त्रिया सेवा करीती, भक्ती ममता उपजविती, तरी त्यांच्या संगती शुद्ध परमार्थी न बैसे. अखंड एकांती बैसणे, प्रमदा संगे न राहणे. जो निसंगी निरभिमाने, त्यापै बैसणे सर्वदा. कुटुंब आहारा कारणे, अकल्पित न मिळे तरी कोरान करणे. ऐसे स्थिती जे वर्तने, ते जाणणे शुद्ध वैराग्य. ऐशी स्थिती नाही ज्यासी, कृष्ण प्राप्ती कैची त्यासी. म्हणून कृष्ण भक्तासी, ऐशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण, कृष्णी मिळू पाहे अज्ञान. सकळ मूर्खाचे तो अधिष्ठान, लटके तर्यान देवाची. हे बोलणे माझी मतीचे, नव्हे नव्हे चिगासाचे. कृष्णे सांगितले उद्धवाहिताचे, ते मी साचे बोलिलो. साचन मानी ज्याचे मन, तो विकल्पे न पवे कृष्ण चरण. माझे काय जाईल जाण, मी बोलो न उतराई. साधा वया वैराग्य जाण, मनुष्य देही करावा प्रयत्न. सांगेय का जनार्दन, आणिक प्रयत्न असेना. श्री विठ्ठल. भांड माया छांड सुनोजी, अच्छा भांड बनोजी. ब्रह्मदेव ने वेद पढ़ाया, माया मीठी लगी. सरस्वती के गले पड़ा, उसकी कीरत भगी. विष्णु के पीछे लगा है माया का धंधा. खेल करते फसल पड़ी, मीठी लगी वृंदा. महादेव बड़ा देव, सब देवन का बाबा. भिल्लिनी के पीछे लगा, करता तोबा तोबा. अहिल्या के देखन को इंद्र भूल मदे. गौतम ने गांड मारी, आंग पर हुए फोदे. सीता की चोरी करी रावण को धक्का. हनुमान ने नंगी करके जला दी लंका. हनुमान तो ब्रह्मचारी, जपे राम नाम. स्त्री राज्य मो बायका गाभन करता है बेफाम. विश्वामित्र तप करे भये अनुष्ठानी. मेनका से वश भये हुई धूलधानी. नारद ने किसन से एक औरत मांगी. नारद की नारदी भई, ओंगड़े जनन लागी. 16 सहस्र नारी कान्हा गोकुल में खेले. राधिका को छोड़ के रिसनी को भूले. जनार्दन साई मेरा सब खेल खेला. एक नाथ भांडे होके उनके चरण मिला. हुआ भांड माया छांड, एक संग पकड़ा. जोरू लड़के माँ बाप सबको बस करा. सबसे हुआ न्यारा, मुझे एक लगा प्यारा. खावे चिद बुंद की भंग, मैं तो मगन हुआ दंग. छटक फटक टाड़ी बाजे, मुँह में बाजे चंग. ऊपर तले अंदर भीतर सज्जन भरा पूरा. चौक म्याने आन खड़े देखत है रहा. बड़े बड़े बेफाम घरो घर यारा. वेद नीति सब कोई जान जाने किताब पूरा. माँ बेटी की सुध नहीं एक सिर मारा.
हम जपी हम तपी चारों देश फिरा, जमुना में लटापटे व्यास नाम धरा। बिसरा राम भरा काम मागन लगा औरत, दौड़ो यार किया जोर लड़की नर की घेरा। बड़े हट्टी अंग पर छाटी एक पग खड़ा, देख माया खुशा खुशी डालन लागा घेरा। आप चल मकान को विसारत करे को, भरी मजलस हंसा हंसी उतार दिया कुरा। आप करते तप करते वो भी भूल पड़ा, इतर जन की क्या विषाद छे जन को मारा। आगे आगे देख कर निसंग हुआ एक, जनार्दन की मेहर हुई माथों कर धरा। देख माया जद लगी बाबा आदम के पीछे, कैलाश छांड कर स्मशान में बैठे। हम तो भांड भई माया छांड दी, विष्णु के पीछे मायन का धंधा। वृंदावन में घुसा घुसी मीठी लागी वृंदा, ब्रह्मा बड़ा ब्रह्म खड़ा चारों वेद पढ़ा। अधर्म से रत हुआ एक सिर तोड़ा, जपी तपी जंगल में बैठे उनसे डाले घेरा। कुत्ता कुत्ती होके सब मुलुक फिरा, बड़े हाटी अंग पर छाटी एक पाव खड़ा। जद माया पीछे लगी किया तड़ा तोड़ा, होकर भांड माया छांड जनार्दन पाव मिला। एका जनार्दन का स्वामी सब खेल खेला। श्री विठ्ठल डौर ऐका गाये साधु सज्जन हो, महंत महाजन हो, मननशील मुनिजन हो। योगी सज्ञान हो सावध ऐका, वैकुंठ राणे राज्यधर। चिन्मात्र एक राजकुमार, निज ज्ञानी व्यवहारे थोर थोर। नित्य सादर ते ऐका, विनवे जनार्दनाचा एका। सेवितो तुमच्या चरण पियुखा, उजळल्या निजात्म सुखा। डौर वाजवून या देखा, डौर करा पै जाहले। उठून या ब्राह्म्य मुहूर्ती, काय करावे निश्चिती। ते ऐका तुम्हा प्रती, यथा निगुती सांगेन। डौरनाद खुडमुड, कर्ममार्गी स्मृती। श्लोक गृहीत शिष्ण चोत्थाय, जगाम दिशमुत्तरम। कर्ममार्गी विधेती, शिष्ण धरुनी डावे हाती। दुर्वा घेऊनी उजवे हाती, उत्तर दिशे प्रती हागो जावे। ऐसे मुहूर्तीच हागो लागले, ते हागण वटीसी अडकले। ब्राह्म्य मुहूर्ती साधू भले, काय करू लागले ते ऐका। ज्ञानमार्गी स्मृती। श्लोक ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय, चिंतयेदात्मनो हितम। आत्महित चिंतन मज व्हावे धन धान्य, मज व्हावे मान्यता मान्य। भूत भविष्य वर्तमान, हे ज्ञान मज व्हावे। मज व्हावे वस्त्र कलत्र, मज व्हावे वंशी पुत्र। हे चिंतन निरंतर, ते नव्हे साचार आत्महित।
डुगडुग हे चिंतन करुनी काये, थिते आयुष्य व्यर्थ जाये. जे चिंतावे ते अदृष्टी आहे, हितचिंतन पाहे आनचे असे. ते कैसे गाये डौरकारा वाईक बोल, द्रव्य द्रष्टा दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान. याही होनी मी भिन्न, ऐसी चिंता गाये महानुभाव हो. मी हात पाया परता, मी गुणत्रयावरुता. चहुवाचा हुनी तत्वता, अतीत तो सर्वथा मीची मी स्वये. कर्म धर्म इंद्रिये सत्ता, माझेनी चालली तत्वता. परी मी सर्व कर्म धर्मा परता, करुनिया करता मीची मी स्वये. जीव शिव ऐशी वार्ता, ते माझेची स्वरूप वस्तुता. जीव शिवा नातळता, प्रकृती पुरुषा परता मीची मी स्वये. देह जो का पावे मरण, त्या माझी मी न मरे तो आपण. जेथे नाही मी तो पण, ते स्वरूप पूर्ण मीची मी स्वये. ऐसे करी जो चिंतन, त्याच्या मरणाशीच येई मरण. अंगी न लगे जन्मबंधन, एका जनार्दन निज वाक्ये. डौरनाद सुख आनंद वर्तेल ये चोहटी, धादांत वेदांत सिद्धांत. बोल बोलोनी गेले बहुत, आता मी आलो भोगांत. माझा वचनार्थ सावध ऐका, धादांत वाईक डौरकाराचे, वेदांत वाईक पंडिताचे. सिद्धांत वाईक ज्योतिषाचे, आणि भोगांत वाईक माझे. सावध ऐका सज्ञान ज्ञाते हो, डौरकाराचे बोल. विचारिती खोलची खोल, ते आसेने केले केवळ फोल. विश्वासाची ओल गेली ते हे ऐका, दान देतो 10 स्वाड, ने देतो महाद्वाड. हे बोलणे अतिशय वाड, परी लुलू करी चाडते मज दान द्यावे. ते लुलूने काय केले, बोलिले तितुके वाया गेले. वाया जाऊनी गोविले, डौरकारा दिधले काळमुखपण. डौरनाद डुगडुग, धरुनी प्रतिष्ठेचे बंड. बोल बोलती प्रचंड, आशा वाढविती वितंड. तेव्हाच त्याचे काळे तोंड, ऐसे काळ तोंडे उदंड जगी फिरताती. ऐसी आम्हा डौरकाराची मती, काळमुखे जगी भीक मागती. त्याच्या डौराची नाद स्थिती, ऐका तुम्हा प्रति सांगेन. डौरनाद. चूडमुख चूडमुख चूडमुख, दुःखमुख दुःखमुख दुःखमुख. कुस 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 कुस, तळमळ तळमळ तळमळ. खटपट खटपट खटपट, बुड 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 बुड.
खळबळ खळबळ खळबळ, फुस 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 फुस, पट 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 पट, भुंग 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 भुंग. आयशा नादाच्या कोटी, मग शंखनादे डौर उटी. हे नादाची मूळ गोष्टी. आता वेदांत परिपाठी, सादर परिसा झाली या वेदांत व्युत्पत्ती. अवश्य व्हावी ब्रह्मप्राप्ती, तेथेही गुणदोष उठती. ज्ञानगर्भे स्थिती नागविनाचे, वाचून या वेदांत. पुढीलासी म्हणते धादांत, आपण सोयी अदत. गुणदोष पाहात सर्वांचे, पंडिता पंडित देखोनी दिठी. क्रोधे गुरगुर करीती पोटी, वरी वरी बोलती गोड गोष्टी. क्षुद्रदृष्टी ठेवूनी, वाग्वाद बांधून या गाठी. पत्रावलंबन करीती हाटी, ज्ञान विकिती पोटासाठी. आयसे वेदांत्याची गोष्टी, पंडित परिपाठी अन्योन्यमुख झाली. आता सिद्धांत परिपाठी, ज्योतिषी सांगे जे जे गोष्टी. साच दिसे परी ते खोटी, मिथ्याचा उटी ते ऐका. रवी सोम प्रती, मासाच्या अंती. मंडळ साम्य समत्वा येती, सूर्याड चंद्राची गती. जाण निश्चिती दिनद्वय, ते अमावस्येचे दिवशी. जीवे जिता चंद्रासी, नष्टत्व स्थापिती ज्योतिषी. ते आलोकांसी सत्यमानी. दृष्टी चंद्रासी नवाळी बहु, नष्ट चंद्रासी म्हणती कुहू. ऐसे मिथ्या बोलती बहु, करीती हा हा हो सिद्धांत वक्ते. अदृष्टे खावया नाही जासी, ज्योतिषी सांगे ग्रहगती त्यासी. तेची राशीच्या नांदत्यासी, म्हणते नवग्रह तुम्हासी सुप्रसन्न सदा. ज्याची देखती अवदशा, त्यासी म्हणती क्रूर ग्रहदशा. जेथे देखता लक्ष्मी विलासा, तेथे जन्मग्रह दशा उंच म्हणती. एवं वेदांत सिद्धांताची या गती, मिथ्या वचन सत्य म्हणती. तेनेची सभे माझी श्लाघती, जीविका वृत्ती लक्षुनी. एवं धादांत वेदांत सिद्धांत, तिहीचा दाविला मतितार्थ. आता माझी बोलणी भोगांत, ते तव या लोकात रुचेना. तरी काही बोले चावटी, ते ऐका सादर गोष्टी. सभा देखून या मोठी, जो तो उठी बोलावया. परी मज भोगांताच्या वाईका, तुम्ही सादर होऊन ऐका. धरून आपुलाला अवांका, निजात्म सुखाला गुणी. ये खेपे आले धरा गाये राय हो, धरा आले धराल तरी ढवळा धरा. ढवळा धराल तरी मासा धरा.
मासा धराल तरी बांधी धरा, बांधी धराल तरी जाते धरा, जाते धराया कारणे मेंढा धरा, मेंढा धराया कारणे बेटकुळी धरा, ही आवघी धराया कारणे अवश्य धरावे ग्रहण, ग्रहण धराल तरी जीवे भावे धरा, तेणेची ग्रहणे अर्धोदय करा, आगा सज्जन जन हो, आता आले म्हणजे काय, मळ्याचे आले ते आले धरावे, की नाणे आले ते आले म्हणजे धरावे, की केणे आले ते आले धरावे, कोणते आले धरावे, म्हणाल तरी सावधान ऐका गाये, बोधनिधी उदार चक्रवर्ती हो, मुळ्याचे आले ते आले नव्हे, केणे आले ते आले नव्हे, नाणे आले ते आले नव्हे, तरी मनुष्य देही जे आयुष्य आले, ते आले धरा गाये सज्ञान ज्ञाते हो, हे आले धरिता अलभ्य लाभ ये हाता, सुरनर वंदिते माथा, तीर्था तीर्थ मागो येती, आईसे हे आले आलियावरी, घालूनी प्रपंच शिळेवरी, विषय चिंतेची मिठ मोहरी, ठेचा करी भलताची, परी आल्याची की फोडी तरी, कोणी नेदी परमार्थावरी, या परी आले घरोघरी, नर नारी नासीती, डुग डुग त्या आल्याच्या सात कातळी, उरल्या होत्या परीक्षिती जवळी, त्या अर्पोनी परमार्थ मेळी, सुखाच्या सुख कल्लोळी, सुखरूप झाला आपण मानिला सुख कल्लोळी, जग निवविले सुख समेळी, श्री भागवताची पोहे घातली, हे ख्याती केली परीक्षितीने, खटवांगे आले धरिले देऊनी, जन्म सार्थक केले, जन्म मरणाचे ठाव पुसिले, निज रूप केले निजांगे, हे दुर्लभ आले आलिया घरा, जे घालिती देह ममतेचा मातेरा, ठेचा करीती विषय द्वारा, त्याच्या जन्म मरण वेर झारान सरते, म्हणाल आले धरावे कैसे रीती, तरी वैराग्य विवेक घ्यावे हाती, सदा भगवत भाव सर्वाभूती, एका जनार्दन धरिता चित्ती, निज निश्चिती आलेला भे, आले धरिले आता ढवळा धरा गाये सज्ञान ज्ञाते हो, ढवळा धरा जवळा धरिता मार्ग प्रांजळा, धरिता ढवळ्याच्या कळा, आम्ही कळी काळा नागवो, ज्या ढवळ्यावरी आले मोलावले, ज्या ढवळेनी आले सरते झाले, तो ढवळा भावबळे जीवेसी धरा, तरी ढवळा धरू कापूस, की ढवळा धरू राजहंस, की ढवळा धरू पारिजाची खोट, की ढवळा धरू काश्मीरीचा स्फटिक घट, की ढवळा कोण तो म्हणशील तरी स्पष्ट, सांगेन ऐका गाये सज्ञान ज्ञाते हो, तरी ढवळा नव्हे कापूस, ढवळा नव्हे तो राजहंस, ढवळा नव्हे पारिजाचा खोट,
ढवळा नव्हे काश्मीरीचा स्फटिक घट, तरी ढवळा जो निज धर्म चोखट, तीही लोकी निज धर्म जो सोज्वळा, त्यासीच बोली जे शुद्ध ढवळा. जो भागवती वाखाणिला, स्वये रक्षिला परीक्षितीने, एक ढवळा धरिती खोटा, एक ढवळा धरिती उफराटा, एक ढवळा धरिती आव्हाटा. आयशा ढवळ्याच्या चेष्टा न कराव्या हो राया, खोटा उफराटा आडवाटा, एक ढवळा धरिती पोटा. या बोलिल्या खटपटा, सांगेन स्पष्ट सावधान ऐका, काशीचा पोहा लुटिती, सात्विका ते नागविती, तेणे द्रव्य धर्म मिरविती, खोटा धर्म धरिती या नावराया. मारुनी धर्माच्या वाटा, लुटून दिन चोहटा, वाढविती धर्माचा फाटा, तो जाण खोटा धर्मराया. या परी धर्म खोटा, आता एक धर्म उफराटा, धर्माची लागे राया अधर्म वाटा, तेही निष्ठा अवधारी, कन्या विक्रयी द्रव्य संचिती, गो विक्रय द्रव्य अर्जिती, हय विक्रयी द्रव्य जोडिती, ते धन निश्चिती अधर्म, जेणे अधर्म धरुनी ताठा, मिरविती धर्माच्या खटपटा, या नाव धर्म उफराटा. तो धर्म लावे वाटा अधर्माची या, संन्यासी द्रव्य अर्जिती, तेणे द्रव्य धर्म करीती, देते घेते नरका जाती. तो धर्म निश्चिती अधर्म होय, विवाह मुंजिका यज्ञ करीती, द्विजा धारादते द्रव्य संकल्पिती, ते मागता न देती, द्विजा निर्भक्षिती धनमान दर्पे. या परी धर्मनिष्ठा, करोनी धर्म करीती उपराटा, तो धर्म पडे आव्हाटा, त्याही चेष्टा अवधारा, लौकिक वाढवावया महिमान, तुळा पुरुषे करीती दान, देहे विष्ठा मूत्राचे परिपूर्ण, धन त्या समान जोखीती. या परी धर्मरूप धनाचे जिणे, जोखून विष्ठा मूत्र प्राय करणे, परी परमार्था कारणे, कवडी देणे न संभवे, केवळ मिरवावया प्रतिष्ठा, धर्म मिरविती अनेक चेष्टा, तो धर्म बांधे वाचेचा चौहटा, या पर्याव्हाटा घालिती धर्म. काम्य बळ धर्म करीती, जप करवुनी द्विजा मजुरी देती, तेही पुरती न देती. या परी धर्मस्थिती आवाटा सुती निज लाभे, माता पित्याचे श्राद्ध दिनी, दक्षिणा नावे घालिती पाणी, मग मागता निदिती ब्राह्मणी, ते धर्माची निशाणी अधर्मी लागे, खोटा आणि उफराटा, धर्म सांगितला आव्हाटा, धर्म वेचे पोटा, तेही चेष्टा अवधारी राया. आचाट मांडूनी धर्मस्थिती, तद्वारा द्रव्य उपार्जिती, शेखी धर्मासी अंगोठा दाविती,
द्रव्य वेचिती उदरार्थ, श्रीमंत यजमान आले देखती, तेव्हा अग्निहोत्रादी धूम्र काढिती, तेच काळी अग्नी लाविती, एरवी नांदते उंदीर तेथे, यजमान पाठी मोरा झाल्या देख, मागे अग्निहोत्राची होय राख, या परी सज्ञान लोक, उदरार्थ देख दाविती धर्म, काशी यात्रे लागी सबळ, नाना परिद्रव्य मिळविती पुष्कळ, तीर्थी लक्ष होय रुद्राचे फळ, घेऊन या फळ अर्जिती धन, एवं उभय दोषी धन अर्जिती, तेही यजमाना देश वृद्धी देती, आयसा पोटा लागी धर्म धरिती, जाणगा निश्चिती सज्ञान हो, ऐशी ऐशी धर्म चेष्टा, तो धर्म भरला सन्निपात फाटा, शुद्ध धर्माची जे निष्ठा, ते कदा निष्ठा उपजोने दी, शुद्ध धर्म जो सोज्वळ, त्याते श्री भागवत म्हणे ढवळ, तो चतुष्पाद धरावा सकळ, या नाव प्रांजळ परम धर्म, यासी प्रथम पाद ते धन, द्वितीय पाद ते वचन, तृतीय पाद ते कायिक जाण, मानसिक संपूर्ण तो चतुष्पाद, मानसिक धर्मा पुढे, धन वचन काय बा पुढे, मानसिक धर्माचे बळ गाढे, तोडी रोकडे भवबंधा, मानसिक धर्म स्थिती, होय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, चारी मुक्ती पाया लागती, ऐसी धर्मस्थिती अगाध, मानसिक धर्माची कोण स्थिती, जे भगवत भाव सर्वाभूती, याही वरुणी धर्माची गती, जाण निश्चिती असेना, एका जनार्दनी म्हणे, जनी जनार्दनी मनी पाहणे, हिची सकळ धर्माचे निज जिणे, संसाराचे धरणे समूळ उठी, आले धरिले ढवळा धरिला, आता मासा धरागा, ये सज्ञान ज्ञाते हो, तरी मासा कोणता धरावा, काय जळीचा मासा तो मासा धरावा, की सोन्याचा मासा तो मासा धरावा, की रुपयाचा मासा तो मासा धरावा, की दिवसाचा मासा तो मासा धरावा, कोणता मासा धरावा म्हणाल तरी सावधान ऐका, जळीचा मासा तो मासा नव्हे, सोन्याचा मासा तो मासा नव्हे, रुपयाचा मासा तो मासा नव्हे, दिवसांचा मासा तो मासा नव्हे, जो अतिशय चळवळ, अत्यंत जो चपळ, धरितान धरवे निश्चळ, तो मनोमासा केवळ धरुनी राखा, चतुर्भुजाच्या गळी, का हरिभक्तीच्या जळी, भगवत भाव करतळी, विवेके महाबळी मनोमासा धरती, हा मनोमासा धरिल्या पाठी, घरा वैकुंठ स्वये भेटी, अर्धोदय कपिला षष्ठी, चरणांगुष्ठी पावन, मनोमासा लागल्या हाती, जीवासी वरी ब्रह्मप्राप्ती, एका जनार्दन धरिता चित्ती,
चारी मुक्ती ओळगण्या। आले धरिले ढवळा धरिला, मासा धरिला ता बांधी धरा गाई, सज्ञान ज्ञाते हो। तरी बांधी कोणती धरावी, म्हणाल तरी सावध ऐका। काय तुरकाची बांधी धरावी, की रेशमाची बांधी धरावी, की पेवाची बांधी धरावी, की कडव्याची बांधी धरावी। कोणते बांधी धरावी, म्हणाल तरी सावध ऐका। तरी तुरकाची बांधी ते बांधी नव्हे, रेशमाची बांधी ते बांधी नव्हे, पेवाची बांधी ते बांधी नव्हे, कडब्याची बांधी ते बांधी नव्हे। जे ज्याची त्यास हात नेदी, ते धरा इच्छा बांधी। जे काम क्रोध लोभ संधी, तिघे त्रिशुद्धी लागले धगड। घरी क्षणभरी न राहे, मना आले त्यास वेची जाय। न खाय ते हटीची खाय, न रेघावे तेथे राहे बळेची रेघोनी। तरी इसी नैराशेची घाली बेडी, आणि कबोधाची चाबुकवरी झोडी। निरपेक्षेने दात पाडी, तैच पहिली खोडी सांडिल। मग ते इच्छा नैराशे उठी, परमानंदी पाडी मिठी। एका जनार्दनाचे भेटी, ब्रह्मानंद सृष्टी हे लावे। आले धरिले ढवळा धरिला, मासा धरिला बांधी धरिले। आता जाते धरा गाये, सज्ञान ज्ञाते हो। जाते धरावे ते कोण, काय दळी ते जाते धरावे, की दिनमान जाते ते जाते धरावे, की आभाळ जाते धरावे। जाते धरावे ते कोण, म्हणाल तरी ऐका गाराई हो। तरी दळीते जाते ते नव्हे, दिनमान जाते नोहे। आभाळ जाते नोहे। तरी मनुष्य देहे आयुष्य जाते धरागा, सज्ञान ज्ञाते हो। या मनुष्य देहाची एक घडी, न मिळे वेचिता लक्ष कोडी। ते नासिती प्रपंचाची ओढी, ते जोडिली जोडी महामूर्खत्वे। मनुष्य देहे राखावा कैशा रीती, तरी सदा भगवत भाव सर्वाभूती। तेणे तात्काळ ब्रह्मप्राप्ती, नाश कल्पांती दिसेना। एका जनार्दन म्हणे, मनुष्य देहाचे नि अनुसंधाने। ब्रह्म परिपूर्ण स्वये होणे, जिने मरणे त्या नाही। आले धरिले ढवळा धरिला, मासा धरिला बांधी धरिली। जाते धरिले आता मेंढा धरा गाये, सज्ञान ज्ञाते हो। मेंढा धरावा तो काय, शेळीचा मेंढा धरावा, की मेंढीचा मेंढा धरावा, की पाळीता मेंढा धरावा। कोणता मेंढा धरावा, म्हणाल तरी सावधान ऐका। तरी शेळीचा मेंढा तो मेंढा नव्हे, मेंढीचा मेंढा तो मेंढा नव्हे, पाळीचा मेंढा तो मेंढा नव्हे। तरी ओटीचा मेंढा तो मेंढा धरागा, सज्ञान ज्ञाते हो। जो काळ रात्रीचा येडका, शिंगे विण बोडका। अंधारी हाणे थडका, तो येडका दृढ धरा।
धराल तरी मुंडी मुरगाळून धरा, अहर्निशी जतन करा, तेणे वैकुंठीचे राज्य येईल घरा, एका जनार्दनी निर्धारा, सुरनरा वंदेतो होय, आले धरिले ढवळा धरिला, मासा धरिला, बांधी धरिली, जाते धरिले, मेंढा धरिला, आता बेटकुळी धरागा, सज्ञान ज्ञाते हो, बेटकुळी धरावी ते कोण, काय नदीची बेटकुळी धरावी, की तळ्याची बेटकुळी धरावी, की आडाची बेटकुळी धरावी, कोणती बेटकुळी धरावी, म्हणाल तरी सावधान ऐका, तरी नदीची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे, तळ्याची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे, आडाची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे, तरी सजेची बेटकुळी धरा, धराल तरी वेगळीच धरा, तिच्या पुटपुटेच्या झणत्कारा, भाळाल झणी, ते बेटकुळी वेगळी धरिता, चारी मुक्ती येती हाता, एका जनार्दन धरिता, ब्रह्मसायुज्यता घर रिघे, आले धरिले ढवळा धरिला, मासा धरिला, बांधी धरिली, जाते धरिले, मेंढा धरिला, बेटकुळी धरिली, आता ग्रहण धरा गाई, सज्ञान ज्ञाते हो, तरी ग्रहण धरावे कोण, रवी ग्रहण की चंद्र ग्रहण, अथवा धरावे ग्रहणी ग्रहण, ग्रहण लक्षण ते कैसे, या तिही ग्रहणाहुनी भिन्न, धरिते ग्रहण आहे आन, ग्रहणी ग्रहण ते निंद्य पूर्ण, रविचंद्र ग्रहण ते मिथ्या, 60 सहस्र राहूची सीमा, लक्ष भानु दोन्ही लक्ष चंद्रमा, ते मंडळ साम्य येती समा, ते राहू रवी सोमा स्पर्श नाही, ज्योतिषी सांगे ग्रहण गोष्टी, ते गोष्टी समूळ खोटी, पर्वग्रास देखिजे दृष्टी, ते चाली उफराटी लक्ष वेणा, रवी राहुसी नाही भेटी, त्याच्या सर्व ग्रासांच्या शेवटी, ज्योतिषी सांगे मुख्य सपाटी, तेनेची बोंब उठी जगा माझी, राहूची श्याम प्रतिमा, ते कदा न दिसे माझी व्योमा, त्यासी प्रकाशी रविचंद्रमा, विपरीत प्रेमा तेने केला, राहू गिळितो जय सूर्यासी, तै सूर्य जाळिता त्याच्या मुखाशी, सूर्ये प्रकाशिले राहुशी, म्हणून जगासी तो दिसे, रविचंद्र प्रकाशिती राहुशी, तेने गिळिले म्हणती त्यासी, हे विपरीत सांगे ज्योतिषी, ते या लोकासी सत्य माने, या परिगा रविचंद्र ग्रहण, विपरीतार्थे मिथ्या पूर्ण, तैसेची गा ग्रहणी ग्रहण, त्याज्य जाण निंद्यत्वे, अस्थि मांस रुधिर चर्म, विष्ठा मूत्र पूर्ण काम, स्त्री पाहता निंद्य धर्म, परम अधर्म ग्रहणी ग्रहण, रविचंद्र ग्रहणी मुक्त स्नान, करिता देख सकळ जन, ग्रहणी ग्रहणी मुक्त स्नान,
सहसा सज्ञान न शकती करू, ग्रहणी ग्रहणापासून सुटला, ऐसा न देखो दादूला, जो तो सर्वग्रासी गिळिला, जन नागवला ग्रहणी ग्रहणे, एवं ग्रहण त्रैलक्षण, तुझ म्या सांगितले संपूर्ण, गुरु आज्ञा ते मुख्य ग्रहण, सर्वी जाण धरावे, एका ग्रहण स्पर्श होय, एकाचे ते अंगुळ द्वय, एकाचे ते अंगुळ चतुष्टय, एकाचे पाहे पाद मात्र, एकाचे ते अर्धग्रहण, एकाचे ते केवळ त्रिकोण, एकाचे ते बिंब पूर्ण, एकाचे जाण खग्रास, बिंब ग्रासूनी खग्रास केला, तोची कर्मापासून सुटला, त्याचा भवपाश तुटला, पूर्ण विनटला गुरुग्रहणी, गुरुग्रहणी जो पूर्ण विनटला, तोची ग्रहणी ग्रहणापासून सुटला, तोची काळाचे हाती होनी निष्ठला, तेणेची ग्रासीला कळी काळ, गुरुग्रहणी ज्याचा खग्रास झाला, तोची ज्ञेय ज्ञान वाचून विनटला, अहमात्मा गिळून ठेला, अंगे जाहला परब्रह्म, एका जनार्दन म्हणे, या परिगा गुरुग्रहणे, स्वय अंगे परब्रह्म होणे, खत फाडणे विषयाचे, या परी गुरुग्रहणी जो खरा, तेणे आकार उकार मकारा, निरसुनी प्रणवाच्या विकारा, अर्धमात्रा धरावी, अर्धमात्रा अर्धोदयो, तेथे नाही उत्पत्ती स्थितीचा प्रलयो, ब्रह्मी ब्रह्मत्वाचा लयो, पूर्ण अन्वयो अर्धोदयाचा, ऐका अर्धोदयाची कथा, प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे कदा कल्पांती घडेना, अर्धोदयो अर्धमात्रा, हा पुण्यकाळ परम पवित्रा, एका जनार्दनी पूर्ण यात्रा, चिद चिन्मात्रा प्रबोध, डेरा पाहिला गाये राये हो, आंब्याचे रंगणी डेरा पाहिला तरी, त्या डेरियाची कथा सावध ऐका आता, जे पाहणे पाहते पाहता, यातीही ते तत्वता पाहू जाणे, जे अनादि निज शक्ती मोहिनी, महामाया माय राणी, डेरा मांडिला तिचे रंगणी, अतिविचक्षणी मम अभिमानी, कर्णकुमारीच्या हाती, डेरिया आणली औट ओली माती, संकल्प कुलाळाचे होते, डेरा अति निगुती गुणाचा केला, कुंडी घातला वैश्वदेव, बुडी कर्म काष्ठे लावी ती पाहावो, बुद्धीसी ठेवोनी ब्रह्मदेव, डेरा निर्वाहो मांडिला, संकल्प विकल्पी घातला चंद्र, ग्रहणी घातला जी इंद्र, पळसासवे लाविला उपेंद्र, सर्वाभिमानी बैसविला, वरुण ठेविला रस उत्पत्ती, प्रजा उत्पत्ती प्रजापती, यम ठेविला अधोगती, नरकोत्पत्ती गुदद्वारी, अश्विनी देवे सोडिली घाणी, ते येऊनी बैसले घ्राणी,
डेरिया स्पर्शाचा स्पर्श मनी, ते काया वारे निधरिलीसे, अन्नपानाच्या पचनी, जठरी ठेविला जठराग्नी, प्राणापान भाते दोन्ही, फुंकिती अनुदिनी अहोरात्र, पंचभूतांचे चोहटा, चारी भूतग्राम येती हाटा, जन्म मरणाची या पेठा, वसती उद्भटा कर्माकर्मे, रोमसुमनांची या माळा, शोभती डेरी याच्या गळा, तिही अवस्था सोहळा, वेळोवेळी भोगीती, चहू पुरुषार्थाचे शेले, चहू मुक्तीचे ध्वज उभारिले, हरिभक्तीचे फरश बांधले, डेरा तारू लागले राम नामाचे, अनुहात डौराचा नाद, तेथे वेदांचे वेदानुवेद, सिद्धांत बोध त्याचे शब्द, डेरा प्रसिद्ध अवतरला, या डेरिया बाहेर जो निघाला, तोची दादुल्याचा दादुला, डेरिया आत जो अडकला, तो गेला अधपाता, जो रामनामाचे तारू धरी, तो रिघे डेरिया बाहेरी, जो पडे निंदेच्या घरा माझारी, तो अघोरी पचिजेत, एका जनार्दन म्हणे, ऐसी डेरियाची लक्षणे, डौरकार झालो या कारणे, डौर वाहुनी सांगणे निज हितार्थ. श्री विठ्ठल. हिंदू तुर्क संवाद. प्राप्ती एक भजन विरुद्ध, दोहीचा संवाद परिसावा, हिंदू को तुरक कहे काफर, तो म्हणे विटाळ होईल परतासर, दोहीसी लागली कर कर, विवाद थोर मांडला. तुर्क. सुन रे ब्राह्मण मेरी बात, तेरा शास्त्र सबको फरात, खुदा को कहे पाऊ हात, ऐशी जात नवाजे. हिंदू. ऐक तुर्का परम मूर्खा, सर्वा भूती देवो देखा, हा सिद्ध सांडुनी आवाका, शून्यवाद का झालासी. तुर्क. सुन रे ब्राह्मण पान बुडे, बुडक्या मारे पान कुकडे, तुम्हारा शास्त्र जो कोई पढ़े, ओ बड़े नादान. कमाखलो को शास्त्र चलाया, खुदा को कहते भीख मंगने गया, बलि ने पकड़ द्वारपाल किया, लोक भुलाया हिकाकत से, तुम्हारा शास्त्र सब ही ढीला, अल्लाह पर लेते हिल्ला, क्या भारुवल विल्ला, कम अकलो की ये बात. हिंदू. हिंदू. तुमची किताब तुमासी नाठवे, सुलख नमो मीन पढ़ा देवे, प्रथम अब्दुल्ला अल्लाह हुवे, तो म्हणे भीक भिस्तके मेवे, ही भीक तुमची या देवे उपदेशिली, फकर अफजुल्ला खुदा को भावे, भीक देता लेता भिस्तकू जावे, भिक्षा पावन पर प्रभवे, हे दीक्षा देवे दाविली. फकीर साक्ष बोलतो, फकर फजतारी खुदा ने नवाजा है, फकर अकरीब खुदा को, फकर भावता खुदा को, फकर न्या खुदा को, फकर लाहिला खुदा को,
फकर अल्ले खुदा को फकर लोड़े खुदा को। बैय तत्व कलिहा जियादर हाजरत गाजाया दरगाज मोकी दर भिस्तर लफ। गाफिला दर्दो कुजा अल्लाह एर खाली की गाफिला दर्दो गखी फकीर मागतो भिक। अल्लाह दोष नेला अल्लाह वलकल्ला तालील तू अल्लाह। हर सिर मौजूद तू अल्लाह खालिफ तू अल्लाह नजर नाजिर तू अल्लाह। अकीला अकीला तू अल्लाह जीव जीवा तू अल्लाह। पोट भरावया भीक तू अल्लाह दोष नेला। आणा तू परोटी कानवला अल्लाह दूध भात दे मला। अल्लाह मांडे पुरी घारी दे मला। अल्लाह वडे वडूचे दे मला। अल्लाह क्षीर साखर दे मला। ब्राह्मण श्लोक बोलतो भिक्षाहारी निराहारो भिक्षा नैव प्रतिगृह। असंतुष्टः सदा पापी संतोषी सोमपहा स्मृतः। बळी खुदाचा खासा बंदा त्याच्या भुलला भक्ती वादा। त्यापासी देव तिष्ठे सदा तुम्ही का निंदा करीतसा। तुर्क तुम्हारा ब्रह्मा बेटी चोद वो पढ़े सब झूठे वेद। तुम्हारा शास्त्र वेद ब्रह्मनाद लतीफ। झूठे लतीफे क्यों चलाए खुदा की औरत चोर ले गए। उसे बांदरे मदद हुए वो शास्त्र पढ़ पढ़ मुवे गफलत खाय गुमार हो। हिंदू जिस म्हणा बीबी आई शोभन कराती यो ठाई। तुर्काची निष्ठाई पाही ब्राह्मणाच्या ठाई निंदिती। बाबा आदम माया हुआ जोडा हे किताब तुम्ही पढ़ा। आपुले शास्त्र नेणा धडफुडा आमासी झगडा का करिता। बाबा आदम माया हवा झाली त्यापासून दुनिया आदमी झाली। आदम नामे सांगा आपुली बोलता भुली तुमची तुम्हा। बाबा आदम माया हवा झाली ती म्हणता तुम्ही सैताने नेली। सीता रावणे चोरीली ते का बोली उपहासा। तेव्हा फिरस्ते बेठे केले जबराईल इजराईल। मनकाईल नसकाईल मितकाईल फत्ते माया हवा घेऊन आले। रामे जुत्पत्ती बोलविले सीता शुद्धी करावया। तुर्क सुनरे ब्राह्मण अक्कल गधड़े जबा दराजी जबा जोड़े। तुम्हारा शास्त्र जो कोई पढ़े वो बड़े गाफिल। गाफिलो खुदा बंद खानो लाया उसे कंसासुर मारने आया। देवकी ने खुदा छुपाया वो शास्त्र भुलाया नादान। छपे छपे बंद खुलास किया इनने बात पर बोध लाया। खुदा को कहे जहर पिलाया या हिल्लाया सालीम। अपने मुँह से आप फजित होते खुदा को कहते गोरू रखते। वो बाता सुन सुन रोते खुदा को कहते ढोर की। काफर ने अक्कल छोड़ी खुदा की बढ़ाई साली तोड़ी। क्या मारू का थपड़ी जबा जोड़ भी करता। हिंदू तुमचे मुसाफ पहा बोलो काही। खुदा मौजूद सर्वा ठाई तो काय बंद खानी नाही। हा विरोध वाया तुम्ही माना
जहाँ मन की बढ़ाई तहाँ खुदा एकला सा नहीं, गैब माँ खुदा छपा भाई। हे फार सिपाही तुम्ही पढ़ा, दिल खुदा को मुश्किल धरे, तो दिल म्याने खुदा भरे, बंद का बंद खुलास करे। हे हादी पैगंबर बोले जे, आवलिया आवलिया शहामुदीन आलिया परसून बोली, गाय गज बांदरे समस्त रक्षिजे परमेश्वरे। हे तुमची किताबे उत्तरे, तुम्ही त्या कारी मानाना, कुत्ता कव्वा चुवडे चिचडे, ओही रक्षणे खुदाकडे। आपुले शास्त्र नेना धड पुढे, आम्हासी झगडे का करिता। तुर्क। तो रहे रहे ब्रह्मन जो कांडी, तो क्या क्या हा हिकात मांडी, बंदगी करना सालिम लंडी, सिर दाढी मुंडी खुदाने। तुम्ही हिंदू असल बुरे, पत्थर के पुतले राज करे, उसका नाम खुदा धरे, एक तारी करे उस जगा, उसके हुजूर पुराना पड़े, औरत मर्द सब खड़े, उसके आगे लीडी लीडी पड़े, नभे बड़े नादान, जिस पत्थर पर सिंदूर चढ़े, उसके आगे औरता खड़े, निम्ब पहरने नंगे खड़े, मागे पोंगड़े उनके पास, तुम्हारा वेद सब ही ढीला, तमाम बैता नामा कुला, पनर बंदगी करो गलबला, खुदा गाफिल गफलती। हिंदू। जळी स्थळी काष्टी पाषाणी देव, हा तुमचे किताबाचा मुख्य भाव, तुमचे तुम्हासी न कळे पाहा हो, पूर्ण अभाव तुर्काचा, थिजले विघुरले तूप, एक तैसे सगुण निर्गुण एकत्र देख, तुम्ही प्रतिमेचा करिता द्वेष, परम मूर्ख अविवेकी, जी जी नेत करी बंदा, तिती पूर्ण करी खुदा, तुमचे किताबाचा बांधा, तुमचे बोधा का नये, तुमचा अभाव तुम्हासी प्रकट केला, जवळील खुदा दूर बोभाईला, एक बार अल्लाह, बाकी हैरान झाला, नाही भेटला अद्यापी, दुरीलासी हाक मोठी, जवळीलासी कान गोष्टी, तुम्हासी निकट झाली भेटी, ओरडोनी उठी मुख्य मुलांना, खुदा माना पश्चिमेकडे, येर अवघे काऊस पडे, मौजूद म्हणा चहूकडे, हेही धडपुडे तुम्ही नेना, 5 वक्त खुदाचे झाले, बाकी वक्त काय चोरी नेले, तुमचे शास्त्र तुम्ही भुलले, देवासी केले एक दिशी, आम्हासी म्हणता पूजिता फत्तरे, तुम्ही का मुडद्यावर ठेविता चिरे, दगडाचे पूजिता हजिरे, पीर खरे ते माना, केवळ जे का मेले मढे, त्यांची जतन करता हाडे, फुल गलफ फतरियावरी चढे, उदसो पुढे तुम्ही जाळा। तुर्क। गंगा नहाओ तुम सबले पाक, तो क्यों करते जुदा जुदा सैपाक, बिटाल बिटाल कर मारे हाक, सब नापाक दो जखी,
कहो सर्वा भूती भगवत भावो, बोले एक जगे खाना कोण खाओ। एक एकी सकू हाथ न लाओ, जुदा जुदा ठावो अलाहिदा। खाना खाते उसका दाना उस पर चढ़े, तो उसके नरडी लेने दौड़े। आध कियामत छोड़े, दोनों रौत खड़े जमात मों। औरत आपके घर खाना खावे, उसे सैपाक में ते बाहिर करावे। रात जाकर उस पास सोवे, तब ना कहे ना पाक। जिसकी बेटी लवंडी लावे, उस संबंधी के घर खाना न खाई। बेटी भावे खाना न भावे, बड़े किताब ब्रह्मन के। आमचा स्वयंपाक परमनिष्ठा, त्याचा स्वयंपाक परम खोटा। संबंधी में संबंधिष्ठा, शास्त्र झूठा तुम्हारा। बेटे पाक बाप ना पाक, तुम्हारे शास्त्र की हुई राख। कर्म धर्म को पड़े खाक, हिला दोजक ब्रह्मन को। हिंदू, तुम्ही तुरक परम मूर्ख, नेनास दोष निर्दोष। प्राणी प्राण्याते देता दुःख, भिस्ती मुख तुम्हा कैचे। खुदा मारितो मुरदाड देख, तुम्ही मारा ते पवित्र चोख। खुदा परिस तुम्ही झालात पाक, यवन हल्लक दोजकी। जबे करुणे तुम्ही सांडा कुकडे, फडफडीत तुम्हा पुढे। येणे तुम्हास काय सब बजोडे, पडत वेडा मुलाना सालीम। जबे केलिया भिस्त पावे बकरा, तरी तुम्ही निमाज रोजे का करा। आपली जबे आपण कान करा, भिस्तीच्या घरा जावया। हजार जबे करी एकला, एक उठविता तरी मुलांना भला। भिस्ती श्रम व्यर्थ पडला, दोष घडला प्रत्यक्ष। हिंदू मुसलमान दोई, खुदा ने पैदा किया भाई। तुर्क की निष्ठा पाई, हिंदू को पकड़ कर मुसलमान करो। हिंदू करिता खुदा चुकला, त्याहुनी थोर तुमच्या अकला। हिंदूस मुसलमान केला, गुन्हा लाविला देवासी। तुर्क, जबे करनार कुपरम दोख, तुरक कहे वो सच्चा देख। गुना लाया इने एक, झगड़ा नाहकी करना। जबे करिता मुलाना बैयत बोले, कभी उठावन को जीवन हाले। वो खुदा बिगर किसका न चले, ब्रह्म न बोले वो सही बाता। नरडी काटे भिस्ती दस्त, वो जात का मगन मस्त। आगले को करिता खस्त, खुदा शास्त करेगा। हिंदू, हिंदू ब्राह्मण म्हणे अहोजी स्वामी, वस्तुता एक आम्ही तुम्ही। विवाद वाढला ज्ञाती धर्मी, जाता परब्रह्मी असेना। तुर्क, तुर्क कहे वो बात सही, खुदा को तो जात नहीं। बंदे खुदा को नहीं जदाई, वो कह्या रसूलिल्लाह हजरत पर्दे। हिंदू, सर्व धर्म जाचा निमाला, मनोधर्म तुरुके ऐकेला। आनंद परम जाहला, मंत्र केला उपदेश। ते वेळी केले नमन, ये रे आदरे दिधले आलिंगन।
दोघासी झाले समाधान, आनंदे संपूर्ण निवाले. आम्ही तुम्ही केला झगडा, तो परमार्थाचा बोध उघडा. प्रबोधावया महामूढा, कर्मजडा उद्बोध. शब्दी मिनला शब्दार्थ, दोहीसी बाणला परमार्थ. परमार्थ मनोरथ, झाले तृप्त दोहीसी. ऐक्य वाक्य विवाद, विवादी जाहला अनुवाद. एका जनार्दनी निजबोध, परमानंद दोहीसी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.